नमस्कार शेतकरी मित्रांनो. गेल्या 1 ते दीड महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीजन्य पाऊस पडलेला आहे. ज्याच्यामुळे संपूर्ण पिके, फळबागा ह्या पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि पिकाचे 80 ते 90% पर्यंत नुकसान झालेले आहे. संपूर्ण मराठवाडा हा पाण्याआड गेलेला आहे. तसेच विदर्भातील सर्व फळबागांचे नुकसान झालेले आहे. हीच परिस्थिती पंजाबमध्ये पण उद्भवली आहे. परंतु पंजाबमधील सरकारने पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ₹50,000 एवढी मदत जाहीर केलेली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने पण आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केलेली आहे. ही मदत आपल्याला कधीपर्यंत मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री जे की आहेत चंद्रकांत बावनकुळे यांच्या आजच्या वक्तव्यानुसार असे लक्षात आलेले आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 ऑक्टोबरपर्यंत सर्व शेतांचे पंचनामे पूर्ण होणार आहेत आणि लगेचच पंचनामे पूर्ण झाल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे. पण ही नुकसान भरपाई शेतकऱ्याला किती मिळणार ते पाहू. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या मदतीनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्याला हेक्टरी ₹8,500 मिळणार आहेत. ही खूप कमी किंमत आहे, परंतु आपल्याला नुकसान भरपाई जास्त मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पैशाची केंद्राकडे मागणी केलेली आहे. पुढे काय होते हे आपल्याला माहीतच पडते, परंतु महत्त्वाचे हे आहे की 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे होऊन आपल्या खात्यामध्ये हेक्टरी ₹8,500 जमा होणार किंवा किती पैसे आपल्याला मिळतील हे हे सध्या निश्चित नाही, परंतु 5 ऑक्टोबरला नुकसान भरपाई आपल्याला मिळणार हे नक्की आहे. तरी शेतकरी मित्रांनो, यापुढे काय होते आपण हे पाहू. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.